नमस्कार मित्रांनो, 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार असणारं आयुष्यमान भारत कार्ड ऑपरेटर आय डीमधून कशा पद्धतीने काढायचं फक्त फिंगरप्रिंटच्या माध्यमातून, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरीसुद्धा तुम्ही या माध्यमातून तुमचं कार्ड जे आहे ते बनवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्यमान भारत कार्ड किंवा ज्याला आपण गोल्डन कार्ड म्हणतो, ते काढण्यासाठी तुम्हाला ऑपरेटर आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्हाला CSC-DMG सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे. ऑपरेटरवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्हेरीफाय करायचं. त्यानंतर मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑपरेटर आय डीमध्ये लॉगिन करून सुरुवातीला घ्यायचं आहे. ऑपरेटर आय डी लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल. आता ऑपरेटर आय डीच्या माध्यमातून कार्ड जी काढणं आहे ते सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲड मेंबरसुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर फॅमिली मेंबरमध्ये ॲड करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. तर आता आपल्याला सर्च करायचं आहे. सुरुवातीला सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडून तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला इथे डिटेल सर्च करायची आहे. तर मी ते डिटेल टाकतो, आधार नंबर, आणि ते सर्चवरती क्लिक करतो. आता या ठिकाणी ज्यांची KYC झालेली असेल त्यांचं तुम्ही डायरेक्ट कार्ड डाउनलोड करू शकता. परंतु ज्यांच्या नावासमोर नॉट जनरेटेड नाव दाखवते किंवा KYC स्टेटसमध्ये आयडेंटिफाईड दाखवते, ते तुम्हाला इथे आता त्यांची KYC करायची आहे. त्यासाठी KYCवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून KYC करू शकता. तर बऱ्याच जणांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, त्याच्यामुळे मी फिंगरप्रिंट सिलेक्ट करतो. डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सबमिट करतो. त्यानंतर सबमिट केल्यानंतर इथे जे काही ऑपरेटर आहे त्यांच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि इथे फिंगरप्रिंट तुम्हाला कॅप्चर करून घ्यायचं आहे, ज्यांचं तुम्हाला कार्ड काढायचं आहे. आणि जो काही ऑपरेटरच्या मोबाईलवरती OTP आलेला आहे तो OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. एवढी प्रोसेस केल्यानंतर पाहू शकता आता तुम्ही इथे आलेले आहात. इथे तुम्हाला आता मॅचिंग स्कोअर दाखवेल. मॅचिंग स्कोअर ग्रीन असेल तरच तुम्हाला KYC करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक जे काही ज्यांचं कार्ड काढायचं त्यांचा फोटो कॅप्चर करायचा आहे. डू यू हॅव मोबाईल नंबर त्यांचा कस्टमरचा व्हेरीफाय करायचा असेल तर करू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थचं जे काही इयर आहे ते तुम्हाला इयर इथे टाकायचं आहे, बर्थ इयर. त्यानंतर रिलेशन ऑफ फॅमिली, तर याची तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही. डायरेक्ट इथे तुमच्या शहराचा किंवा गावाचा पिनकोड टाकायचा आहे. जिल्हा ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागामधून आहे की शहर इथे तुम्हाला निवडायचं आहे. जसं की रुरल रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये असेल तर रुरल, शहरी भागामधून असाल तर अर्बन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागामधून असाल तुमच्या गावाचं किंवा शहराचं नावसुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. इत्यादी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आता आपण सगळी माहिती इथे भरून घेतलेली आहे. सर्व माहिती टाकणं झालेली आहे. फोटोसुद्धा कॅप्चर केलेला आहे. त्यानंतर बाकीची जी काही डिटेल आहे ती टाकलेली आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. आता आपली सक्सेसफुल KYC झालेली आहे. आता ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही ऑपरेटर आय डीच्या माध्यमातून जर काढत असाल तर तुम्हाला लगेच तुमचं जे काही कार्ड आहे ते अप्रूव्हल मिळते आणि इथे लगेच पाहू शकता तुम्ही इथे डाउनलोडचा ऑप्शन इथे इनेबल झालेला आहे. तर आत्ताच आपण KYC केली आणि आता लगेच इथे डाउनलोडसुद्धा तुम्ही करू शकता. तर इथे अप्रूव्हसुद्धा झालेला आहे. आता मी पुन्हा इथे सर्च करतो एकदा. इथे तुम्हाला पुन्हा एकदा सर्च करायचं आहे डाउनलोड होत नसेल तर, किंवा तुम्ही डाउनलोड कार्ड यामध्ये सुद्धा डायरेक्ट येऊ शकता आणि इथे तुमची जी काही स्कीम आहे ती निवडू शकता. त्यानंतर आधार नंबर टाकून इथे पुन्हा एकदा इथे सर्च करू शकता. तर मी इथे सर्च करतो आधार नंबरच्या माध्यमातून आणि इथे सर्च केल्यानंतर पाहू शकता तुमच्यासमोर जे काही ज्यांची तुम्ही KYC केलेली आहे आत्ता, त्यांची KYC झाल्यानंतर तुम्ही त्यांचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी जे डिक्लेरेशनवरती टिक करायचं आहे चेकबॉक्सवरती आणि त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे ऑथेंटिकेशन बायमध्ये आणि फिंगरप्रिंटवरती क्लिक करून पुन्हा इथे व्हेरिफिकेशन करून एकदा घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे, अलो करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला फिंगरप्रिंट इथे कॅप्चर करून घ्यायचं आहे. फिंगरप्रिंट कॅप्चर केल्यानंतर जे काही ऑपरेटर आहे त्यांच्या मोबाईलवरती पुन्हा एकदा OTP येईल. इथे OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथे सक्सेसफुल इथे सबमिट करून घ्यायचं आहे. तर OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता इथे जे काही आपलं कार्ड आपण KYC केली होती ज्या कार्डची, ते कार्ड इथे अवेलेबल झालेलं आहे डाउनलोडसाठी. डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. इथे अशा पद्धतीने PDF डाउनलोड होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही फिंगरप्रिंटच्या माध्यमातून जे काही ऑपरेटर आय डी आहे त्याच्यामधून तुम्ही जी काही कार्ड आहे ते काढू शकता. तर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास जे कोणी मित्र असतील आपले त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये.